नमस्कार, साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे। आज आपण ही छोटीशी निरांजन मेहरब शिकणार आहोत, ती पण उरलेल्या जोडमण्यांमध्ये। बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे जोडमणी खूप जमा होतात, त्यातनंही आपण कलाकृती करू शकतो। तर यासाठी मी इथे 6 कलर वापरले आहेत। तर तुम्ही जवळपास तुमच्याकडे जितके कलर असतील तितक्या कलरमध्ये तुम्ही हे करू शकता, किंवा सिंगल 1-2 कलरमध्ये पण तुम्ही करू शकता। तर आपल्याला लागणारं साहित्य आहे इथे 5 नंबरचे हे सगळ्या कलरचे मोती। मी इथे 6 कलर घेतलेत आणि 7वा कलर आहे तो क्रीम कलर घेतलेला आहे। तर आपण ही मेहरब करायला सुरुवात करूया। आणि खूप कमी मणी लागतात, एका पाकळीमध्ये जवळजवळ फक्त एका कलरचे 9 मणी लागलेत। तर एक 20-30 मणी तरी जोड मणी आपल्याकडे उरलेले असतात। तर आपण त्यातनं ही कलाकृती कशी करायची ते बघणार आहोत। तर यासाठी मी हे बघा सगळ्या कलरचे आधी मणी काढून घेतलेत। क्रीम कलर घेतला आहे, 30 नंबरचा तंगूस घेतला आहे, सुई घेतली, सुईमध्ये वायर ओवून घेतलेला आहे आणि वायर कट करण्यासाठी कात्री घेतलेली आहे। खूप कमी वेळात होणारी ही कलाकृती आहे, तर आपण याला करायला सुरुवात करूया। वायरला मी गाठ मारून घेतली आहे। सुरुवातीला मी 2 क्रीम कलरचे मणी घालणार आहे, नंतर एक हिरवा मणी घालणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीने इथे कलर मागे पुढे करू शकता। हिरवा घातल्यानंतर परत मी 2 क्रीम कलरचे घातलेत, मग एक लाल कलरचा मणी घातलाय, परत 2 क्रीम कलरचे मणी, इथे एक पोपटी कलर घातलाय, हा सिक्वेन्स ठेवायचा आहे की मध्ये 2 क्रीम कलरचे मणी येऊ द्यायचेत आणि एक कलरचा मणी येऊ द्यायचा आहे। आता इथे मी एक डार्क निळ्या कलरचा मणी, परत 2 क्रीम कलरचे मणी, एक लाईट ब्ल्यू, परत 2 क्रीम कलरचे मणी आणि एक राणी कलरचा मणी। हे बघा 6 कलरचा माझा सिक्वेन्स झाला आहे, 1 2 3 4 5 6। आता परत सेम आपल्याला सगळं हे रिपीट करायचे। तुम्ही जर इथे जवळपास 12 कलरचे मणी घेतले तरी ही निरांजन मेहरब छान दिसेल। आता मी परत पहिल्या सिक्वेन्सने जाणार आहे। 2 क्रीम कलर, एक हिरवा कलर, परत 2 क्रीम कलर, एक लाल कलर, 2 क्रीम कलर। मी माझ्या सिक्वेन्सने जात आहे, जे आधी मी कलर घातलेत त्याच्यानुसार। परत 2 क्रीम कलर, एक डार्क निळा कलर, लाईट ब्ल्यू, परत 2 क्रीम कलर, एक राणी कलर। हे बघा परत एकदा पाहून घ्यायचे आपण, 1 2 3 4 5 6 6 कलरचे हे पहिले मणी झालेत। सेम तसेच आपण परत पुढे घातलेत, 1 2 3 4 5 6। तुम्ही जर सुरुवातीला कलरचा मणी घातला आणि नंतर 2 क्रीम कलरचे घातले तर त्या सिक्वेन्सने जायचे, पण मी सुरुवातीला इथे 2 क्रीम कलर आणि एक कलरचा मणी घातलाय। आता आपलं एवढं होऊन झालंय, कारण इथं सुरुवातीला मी 2 व्हाईट घातल्यामुळे माझा शेवट हा रंगीत मण्याने आलेला आहे। तुम्ही जर इथे स्टार्टिंगला रंगीत मणी घातला एक, तर तुमचा इथे एंड हा 2 क्रीम कलरने होणार आहे। आता सुई आपल्याला जिथे आपण गाठ मारली आहे त्या मण्यातून फिरवून घ्यायची। एक 6 मण्यांमधनं मी सुई बाहेर काढ।
हे बघा, मी 6 मण्यांमधनं सुई पुढे काढून घेतलेली आहे. 2 क्रीम 1 रंगीत, 2 क्रीम 1 रंगीत. कारण इथे जर काढलं तर थोडी पाकळी लूज व्हायचे चान्सेस आहेत, म्हणून मी थोडंसं पुढे घेऊन कलरच्या मण्यातनं बाहेर आलेली आहे. आता आपल्याला आधी पाकळीचा खालचा पार्ट करायचा आहे. तर आता मी इथे आधी 2 लाल मणी घालणार आहे. तर तुमच्याकडे इथे जोडमणी असेल तर तुम्ही इथे हे 2 जोडमणी घालू शकता. तर माझे इथे पहिले संपलेत म्हणून मी इथे सिंगल मण्यांचाच वापर करणार आहे, पण लूज मण्यांचा सिंगल मणी 2. हे बघा, आता मी ह्या लाल मण्यातनं बाहेर आली आहे, म्हणून मी आधी सुरुवातीला 2 लाल कलरचे मणी घातलेत. मग 1 क्रीम कलरचा घालायचा आहे. आता पाकळीत पाहायचं आहे की आपण उजवीकडून डावीकडे जाणार आहोत, तर डावीकडे आपल्या याच्यात कोणता कलर आहे, नंबर 2चा कलर कोणता आहे. तर माझ्याकडे पोपटी आहे, म्हणून मी आता इथे 2 पोपटी कलरचे मणी घालणार. म्हणजे असे आपल्याला एकूण 5 मणी घालायचे. हे बघ, ज्या मण्यातून निघालो त्या मण्याचा आधी कलर घ्यायचा आहे, 2 मणी. मग 1 क्रीम कलर, मग पुढचा जो कलरचा मणी आहे त्याचे 2 मणी घालायचे. हे असे 5 मणी घातलेत. आता काय करायचं, जो कलरचा मणी आहे हे मधले 2 क्रीम कलरची मोती सोडून द्यायचे आणि ह्या पुढच्या एका पोपटीमधनं सुई अशी बाहेर काढायची आहे. मध्ये आपल्याला 2 मण्यांचा गॅप द्यायचा आहे. हे बघा, हे असं तयार होईल. आता इथे आधी 2 पोपटी कलरचे मणी घालायचे आहेत, नंतर 1 क्रीम कलर, पुढचा माझा डार्क जांभळ्या कलरचा मणी आहे, म्हणून मग मी 2 त्या कलरचे मणी घालणार आहे. एक क्रीम. आता हे बघा, इथे माझा जोड मणी आलाय जांभळ्या कलरचा, दिसतोय. असे मी 5 मणी घातलेत. आता हे 2 सोडून द्यायचेत क्रीम कलरचे, त्याच्या पुढच्या मण्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. तर माझा डार्क जांभळा कलर आहे. हे बघा, मग आता आधी जो कलर झालाय त्याचा असा व्ही आकार तयार होणार खाली. आता इथे ह्या साईडला जातोय म्हणून आपण आधी 2 जांभळे घालणार आहोत. एक क्रीम कलर. आता पुढचा माझा लाईट ब्ल्यू आहे, म्हणून मी ते 2 लाईट ब्ल्यू कलरचे मणी घातलेत. हे बघा, आता 2 क्रीम कलरचे सोडायचे, या ब्ल्यू मधनं सुई पुढे घ्यायची आहे. आता इथे 2 लाईट ब्ल्यू, एक क्रीम कलर आणि 2 राणी कलर. दोन क्रीम सोडायचे, राणी कलर मधनं सुई बाहेर काढायची आहे. तर परत ही पाकळी होण्यासाठी 2 राणी कलर, एक क्रीम कलर. आता पुढचा माझा डार्क हिरवा आहे, म्हणून 2 डार्क हिरव्या कलरचे. 2 क्रीम कलरचे सोडायचे, हिरव्यातनं बाहेर निघायचे. हे असं थोडं नागमोडी झालेलं दिसेल, होऊ द्या. पुढची वरची स्टेप झाल्यानंतर ते खाली जातं. हे बघा, आता 2 हिरवे, दोन हिरव्यानंतर 1 क्रीम, आता 2 लाल.
आता ह्या लालमधून पुढे जायचं आहे. असंच सेम रिपीट करत हे पुढचे 6 मणी आपल्याला असे अल्टरनेट घालून घ्यायचे. आता माझी लालमधनं मी बाहेर पडली म्हणून 2 लाल, 1 क्रीम, परत 2 पोपटी, म्हणजे जो पुढचा कलर आहे एकदा ज्या मोत्यातनं निघालोय तो कलर आणि नंतरचे 2 त्याच्या पुढचा कलर, असे मणी घेऊन आपण ही ओळ पूर्ण करणार आहोत. हे बघा, प्रत्येक ओळीमध्ये तुम्हाला आता त्या त्या कलरचे व्ही आकाराचे शेप दिसतील खाली. हे बघा, हा पोपटी कलरचा व्ही, हा जांभळ्या कलरचा, हा निळ्या कलरचा, हा राणी कलरचा, हा हिरव्या कलरचा. आता इथे घालेल तेव्हा लाल कलरचा येईल. दोन लाल, 1 क्रीम आणि 2 पोपटी. या पोपटीमधनं बाहेर पडायचे. खालचे 2 क्रीम कलरचे मणी सोडून द्यायचे आहेत. मी ही स्टेप एवढी पूर्ण करून घेते आणि पुढे कसं करायचं ते तुम्हाला सांगते. आता इथे बघा, शेवट आलेला आहे आपला पाकळीचा. आता इथे 2 हिरवे मणी, 1 क्रीम कलर आणि 2 लाल मणी असं घेणार आहे, कारण सुरुवात लाल मण्यांपासून केली होती आपण. हे बघा, मी 2 हिरवे आणि 2 लाल कलरचे मणी. आता काय करायचं, हे 2 क्रीम कलरचे सोडायचे. आपण ह्या लाल मण्यातनं बाहेर पडलो होतो तसंच परत बाहेर पडायचे. हे बघा, असं सगळीकडे व्ही आकार तयार झाला. हे बघा, आता काय करायचंय, ह्या वरच्या क्रीममधनं बाहेर पडायचं आपल्याला. मग आता आपण आधी ह्या 2 लाल मधून आणि ह्या क्रीममधून बाहेर पडणार आहोत. आता इथे आपल्याला पोपटी कलर आलाय बघा. तर आता इथे 2 पोपटी कलरचे मणी. आता ही पाकळी आपल्याला त्याच रंगाच्या याने पूर्ण करायची. अर्धे अर्धे मणी घ्यायचे नाहीत. आता खाली पूर्ण पोपटी आहे म्हणून पोपटीच घेणार आहोत. 2 पोपटी कलरचे मणी, परत 1 क्रीम कलर आणि परत 2 पोपटी कलरचे मणी. आता इथे हा जो क्रीम कलरचा मणी ह्या पुढच्या पाकळीतला, त्या मण्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. हे बघा, ह्या मण्यातून खालच्या ह्या व्हीला कुठेच आपल्याला हात लावायचा नाहीये. हे बघा, हे असं दिसेल. आता इथे परत 2 जांभळे, 1 क्रीम कलर आणि 2 जांभळे. कुठेच आपल्याला मणी फिरवून घ्यायचे नाहीयेत, फक्त एकेका मण्यांमधनं बाहेर काढायचं आहे. आता हा पुढचा जो पाकळीतला क्रीम कलरचा मणी आहे त्याच क्रीममधनं आपल्याला बाहेर पडायचे. आधी आपण रंगीत मण्यांमधनं बाहेर पडत होतो. आता ह्या जी पाकळी आपण खाली तयार केली आहे त्याच्या क्रीममधनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि जो खाली कलर आहे त्या त्या कलरची मणी आपल्याला ओवत जायची आहेत. आता इथे निळा कलर आहे, मग आता 2 निळ्या कलरची मणी. इथे पण तुम्ही जोड मणी घालू शकता. हे बघा, 2 निळ्या कलरचे मणी, 1 क्रीम कलर, परत 2 स्काय ब्ल्यू.
परत हा पुढचा क्रीम कलर, हे बघा हा पाकळीतला. आता 2 राणी कलर, परत 2 राणी कलर. इथे पुढच्या पाकळीतले कलर आपल्याला घ्यायचे नाहीत. आपल्याला आपली खालची जी पाकळी आहे व्ही शेप झालेली, तिला आपण पूर्ण करत आहोत. म्हणजे पाकळीचा आकार पूर्ण होणार आहे आपला. दोन हिरवा क्रीम आणि परत 2 हिरवा. पुढच्या वरच्या क्रीममधनं बाहेर यायचं आहे. आता लाल कलर घालायचा आहे. 2 लाल, एक क्रीम आणि 2 लाल. खूप सोपं आहे करायला. आता खाली पोपटी कलरचा आहे म्हणून 2 पोपटी. तुम्ही ह्या क्रीमच्या ऐवजी पांढरा पण घालू शकता. पांढऱ्याने अजून हे कलर उठून दिसतात. परत आता 2 पोपटी. सेम हे आता उरलेले कलर करत जायचे. मी ते करते आहे. हे बघा आता जांभळ्या कलरचे आहेत. या क्रीममधनं बाहेर निघायचं आहे. एक क्रीम आणि 2 परत निळ्या कलरचे मणी. हे तुम्ही समईच्या भोवती पण करू शकता. आता ह्या क्रीममधनं बाहेर यायचं. परत 2 राणी कलरचे. पाकळीतल्या क्रीममधनं बाहेर यायचं. 2 हिरवे, एक क्रीम आणि 2 हिरवे. दोन लाल, एक क्रीम आणि 2 लाल. ही शेवटची पाकळी आपली. तर ह्या क्रीममधनं हे बघा असा आकार दिसेल. सुरुवातीची ही पाकळी आहे आणि ही शेवट आहे. तर हा जो क्रीम कलरचा मणी आहे त्यातनं आपल्याला बाहेर यायचं आहे. आधी त्या एकाच मण्यांमधनं बाहेर यायचं आहे. आता सुई खालच्या दिशेने एक 7-8 मण्यांमधनं थोडी पुढे फिरवून घ्यायची आणि मग गाठ मारायची. कारण आपण काही ते गुंफून घेतलेले मणी नाही आहेत. फक्त एकेका मण्यांमधनं बाहेर काढले. त्याच्यामुळे ते कुठे लूज पडायला नको म्हणून आपण गाठ मारताना थोडंसं फिरवून घेऊन मग गाठ मारणार आहोत.
गाठ मारताना इथे खालच्या साईडने जो दोरा येतो त्याला घेऊन गाठ मारायची. गाठ पक्की मारा. गाठ मारल्यानंतर एक परत 4-5 मण्यांमधनं सुई खालीवर फिरवून घ्या आणि मग वायर कट करा. हे बघा, हे असं दिसेल. हे हाताने थोडंसं खाली व्यवस्थित प्रेस करा. पाकळ्या याच्या अशा उभ्या राहिल्यासारख्या दिसतात, 1-2, कारण आपण ताण देऊन दोरा ओढतो ना, त्याच्यामुळे तसं होतं. पण थोडंसं हाताने प्रेस केलं की त्या पाकळ्या व्यवस्थित बसतात. किंवा तुम्हाला जर जास्तीच वाटत असेल की नाही खूप खालीवर होतंय, तर उशीच्या खाली किंवा गादीच्या खाली थोड्या वेळ प्रेस करून त्याच्यावर वजनदार असं काहीतरी ठेवा, म्हणजे ते व्यवस्थित बसतात त्या पाकळ्या. ही जर कलाकृती आवडली असेल तर व्हिडिओला भरपूर लाईक करा, कमेंट्स करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.